अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः श्री सत्यनारायण व्रतकथा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषीने एकदा पुराण सांगणाऱ्या सुतांना विचारले की हे मुनी श्रेष्ठा, कोणत्या व्रताने व तपाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची मला इच्छा आहे, आपण कृपया सांगावे. यावर सूत म्हणाले, मुनीनो, नारदांनी हा प्रश्न लक्ष्मीपती भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने नारदाला दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते ऐका. लोकावर दया करावी या हेतूने श्रेष्ठ योगी नारद मुनी अनेक लोकात फिरत फिरत एकदा मनुष्य लोकात आले. तेव्हा सर्व लोक आपापल्या पूर्वसंचितानुसार अनेक प्रकारच्या योनी जन्म घेऊन क्रमानुसार अनेक प्रकारचे दुःखे भोगीत होते. ते पाहून त्यांचे दुःख नाहीसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करीत नारद विष्णू लोकास गेले. तेथे चतुर्भुज शंख चक्र गदा व पद्म धारण करणाऱ्या अपाद वनमाला घातलेल्या व गौरवर्णाच्या भगवान नारायणास पाहून नारदांनी त्यांच्या स्तुतीचा आरंभ केला. नारद म्हणाले, जो वाणी आणि मन यांना अगोचर अत्यंत शक्तिमान आदी मध्यांत याहून वेगळा निर्गुणी असून सर्व गुणाचे ठाई व्याप्ती असलेला जगाचे जे काही दिसते त्या सर्वाचे अगोदरचा भक्तांचे दुःख नाश करणारे आहे नारायणा, तुला माझा नमस्कार असो. जो निर्गुण आहे, त्रिगुणात्मक आहे, जगाचे मूळ कारण आहे, भक्ताचे दुःख नष्ट करणारा आहे, त्या नारायणास माझा नमस्कार असो. श्री भगवान विष्णू म्हणाले, हे भक्ता नारदा, तू येथे कशासाठी आलास? तुझ्या मनात काय आहे ते मला सांग, मी तुला सर्व काही सांगेन. नारद म्हणाले, मृत्यूलोकात सर्वजण आपापल्या पापक्रमाप्रमाणे अनेक योनी जन्म घेऊन दुःख भोगीत आहेत. आपली जर माझ्यावर कृपा असेल तर हे दुःख नाही ठेवण्याचा सोपा उपाय आपण मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, लोकोपकाराच्या हेतूने तुम्हाला हा चांगला प्रश्न विचारला. ज्याच्या आचरणाने मोहजालापासून मुक्तता होते असा उपाय सांगतो, श्रवण कर. हे अत्यंत पुण्यकारक व्रत असून स्वर्ग व मृत्यूलोकात आजपर्यंत ते कोणालाही माहिती नाही. तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे हे बालका तुझ्या जवळ मी आज प्रकट करीत आहे. या व्रताला सत्यनारायण व्रत म्हणतात. हे सत्यनारायणाचे व्रत विधीपूर्वक आचरले असता इहलोकी सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते. भगवंताचे हे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले, या व्रताचे फल कोणते, विधी कसा करावा, ते केव्हा करावे होते, पूर्वी कोणी केले हे मला विस्तारपूर्वक सांगा. यावर भगवान म्हणाले, या व्रताने दुःख शोकादी नाही होऊन धनधान्याची समृद्धी होते, सौभाग्य संतती व विजय प्राप्त होते. व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धा आणि भक्तीने करावे. ब्राह्मण व बांधव यास धर्मावर निष्ठा ठेवून सूर्य अस्तमानाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करावी. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा, साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व वस्तू सवापट या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदूळाचा रवा, साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व वस्तू सवापट या प्रमाणात एकत्र करून त्याचा नैवेद्य करावा. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. जनासह वर्तमान सत्यनारायणाची कथा श्रवण करावी. नंतर बंधू वर्गासह व ब्राह्मणासह भोजन करावे. भक्तिपूर्वक प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर नृत्य भजन गायनादी करावे. सत्यनारायणाचे स्मरण करावे. सत्य बोलावे व सत्य आचरण ठेवावे. असे केल्याने मनुष्यमात्राच्या इच्छा श्री सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात. विशेषतः कलियुगात व मृत्यूलोकात श्रद्धापूर्वक हाच एकमेव सोपा उपाय आहे. इति प्रथमोध्याय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सत्यनारायण भगवान की जय. अध्याय दुसरा. भगवान म्हणाले, हे नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. रम्य अशा काशी नगरात एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. ताणेने व भुकेने व्याकुळ होऊन तो नेहमी भूतलावर फिरत असे. त्या दुःखी ब्राह्मणाला ब्राह्मणावर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान त्याला सामोरे गेले व म्हणाले, हे ब्राह्मणा, अत्यंत दुःखित होऊन तू भूतलावर का फिरतोस? हे सर्व जाणण्याची मला इच्छा आहे, ते तुम्हाला सांग. ब्राह्मण म्हणाला, मी एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो. हे दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय माहीत असल्यास सांग. भगवान म्हणाले, सत्यनारायण रूप विष्णू इच्छित पूर्ण करणारा असून फल देणारा आहे. हे ब्राह्मणा, तू त्याचे पूजनरूपी व्रत कर. हे केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते. त्या व्रताचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील भगवानांतर धान पावले. त्या ब्राह्मणाने सांगितले, व्रत मी करीनच या विचाराने त्या दरिद्र ब्राह्मणाला रात्री नीट झोपही लागली नाही. सकाळी उठल्याबरोबर मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा संकल्पनाची करून तो ब्राह्मण भिक्षेला गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य प्राप्ती झाली. त्यातून त्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाची पूजा केली.
त्या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला, त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त झाले. तेव्हापासून तो ब्राह्मण दरमहा सत्यनारायण व्रत करू लागला व त्यामुळे पापमुक्त होऊन मोक्षाला गेला. हे ब्राह्मण हो, जो कोणी व्रत भक्तिभावाने करेल त्यात सर्व दुःख नाहीशी होतील. ऋषी हो, भगवंताने नारद मुनीला जे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले, दुसरे काय सांगू. ऋषी म्हणाले, हे मुनी, त्या ब्राह्मणाने आचरले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी आचरले ते सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे व श्रद्धा निर्माण झाली आहे. सूत म्हणाले, पृथ्वीवर व्रत कोणी आचरले ते तुम्ही ऐका. तो ब्राह्मण आपल्या सर्व वैभवाचं, बांधवाचं, स्वजनाचं हे व्रत श्रद्धेने करीत असता एका मुळी वेक्या तेथे आला. मुळी दाराबाहेर ठेवून तहानेने व्याकुळ होऊन तो आत आला असता त्या ब्राह्मणाने केलेले सत्यनारायणाचे व्रत त्याच्या दृष्टीत पडले. त्याने ब्राह्मणास नमस्कार करून विचारले, हे आपण काय करीत आहात? या व्रताचे आचरण केल्याने काय फल मिळते ते मला समजावून सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे सत्यनारायणाचे व्रत आहे, त्याच्या प्रसादाने मला धनधान्याची स्मृती प्राप्त झाली. या व्रताची माहिती मिळाली. मुळी विक्या अत्यंत आनंद झाला. प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन तो नगरात गेला. मुळी डोक्यावर घेऊन सत्यनारायणाचे चिंतन करीत मुळी विकून या गावात मला जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायणाचे व्रताचे आचरण करण्याचे तो मनात चिंतित होता. धनिक लोकांच्या त्या रमेनगरात त्याला त्या दिवशी मुळीचे पैसे नेहमीपेक्षा दुप्पट मिळाले. त्यामुळे आनंदित होऊन त्याने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, रवा हे सर्व पदार्थ स्वप्रमाणात खरेदी करून तो आपल्या घरी आला. आपल्या बांधवांना बोलावून विधित सत्यनारायणाची पूजा केली. त्या व्रताच्या प्रभावाने तो धरणारी पुत्राच्या संपत्तीने युक्त झाला. हे लोकाचे सुख भोगून तो शेवटी सत्यलोकात गेला. कुंडली गवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम इति द्वितीयोध्याय समाप्तः. अध्याय 3. सूत म्हणाले, हे मुनी होय, यासंबंधी मी आणखी एक कथा सांगतो. ती ऐकापूर्वी उल्कांक नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो इंद्रिय सत्यभाषी व बुद्धिमाना सुंदर देवळा जाऊन ब्राह्मणाचा धन देऊन संतुष्ट करीत असे. त्याची पत्नी पतिव्रता असून कमलमुखी होती. की दिवशी नदी तीरावरती पत्नी सत्यनारायणाची पूजन करत होती. त्याचवेळी एक साधू नावाचा व्यापार तिथे आला. व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते. नदी तीरावर नाव उभी करून तो राजाजवळ आला होता. त्याचे व्रत पाहून प्रमाणाने राजाला विचारले, राजा भक्ती अंतकराने तू हे काय करत आहेस? हे ऐकण्याची मला इच्छा असून तुझं विचार सांग. राजा म्हणाला, पुत्राची संपदा प्राप्त व्हावी म्हणून विष्णूची आतून त्याची सत्यनारायणाचे व्रत मी आचरित आहे. राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला, मला हे व्रत विचार सांगा, त्याप्रमाणे मी ते करीन. मलाही संतती नाही, या व्रतामुळे ते निश्चित होईल असे म्हणून व्यापारासाठी इतरत्र जाता तो संधी देणारे व्रत त्याने आपल्या पत्नी सांगितले. जर आम्हाला संतत झालं तर मी हे व्रत करीन असा नवस त्याने केला. हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले की दिवशी त्याचा धार्मिक धर्मपरायण पती सेवारत पत्नी लीलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली. 10व्या महिन्यात तिला एक कन्यारत्न झाले व शुक्ल पक्षातील चंद्रप्रमाणाची दिवसेंदिवस वाढवू लागली. म्हणून तिचे नाव त्यांनी कलावती ठेवले. एक दिवशी लीलावती आपल्या पतीला अत्यंत मधुरवाणीने म्हणाले, आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही? त्यावर साधवानी म्हणाले, हे प्रिय, तिच्या विवाह समयी हे व्रत मी करीन. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन व्यापार करण्यासाठी परगावी निघून गेला. इकडे कलावती वयाने व गुणाने पितृघरही वाढवू लागली. आपली कन्या उपवर झालेली पाहून साधवाने विचारणा करून एका दूतास बोलावून त्याला वर संशोधनार्थ पाठविले. तो दूत उत्तम वर शोधित असता कांचन नावाच्या नगरीस पोहोचला व एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. रूपगुणसंपन्न अशा या वाण्याच्या मुलाला पाहून साधवाने अत्यंत आनंदाने आपल्या बांधवास त्या वैश्यपुत्राला आपल्या कन्येचे विधियुक्त कन्यादान केले. परंतु दुर्दैवाने विवाहप्रसंगी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली. कालांतराने तो व्यापार कुशल साधू आणि व्यापारासाठी आपल्या जावयाचं निघाला. आपल्या श्रीमंत जावयाचं सिंधुतीरावर असणाऱ्या रत्नाजारपुरामध्ये तो आणि व्यापार करू लागला. चंद्रकेतू राजाच्या त्या नगरात व्यापारात त्याची काही काल अत्यंत आनंदात गेला. अशा वेळी सत्यनारायण भगवंताने हवानी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाल्यामुळे याला अत्यंत दारुण व कठीण दुःख प्राप्त होत असा शाप दिला. यानंतर थोड्या दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी करून चोर साधवाण्याच्या निवासस्थानी आले असता राजसेवक आपल्या पाठलागावर आहे ते पाहून भीतीने जवळील द्रव्य तिथेच टाकून पळून गेले. तेवढ्यात ते राजू तेथे आले व चोरीस गेले. राजाचे धन पाहून त्यांनी ह्या दोघांना चोर समजून बांधले व आनंदाने धावत जाऊन राजा सांगितले की आपले धन चोरणारे 2 चोर आणले आहेत, आज्ञा व्हावी. राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी परमेश्वरी मायेमुळे त्यांचे काहीच ऐकले न जाता चंद्रकेतू राजाने उलट त्याचे सर्व द्रव्य जप्त केले. भगवंताच्या शापामुळे त्याच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले व घरातील सर्व द्रव्य चोरल्या गेले. तेव्हापासून दुर्दैवाने व्याधीने त्रस्त झालेल्या त्याच्या पत्नीला उपास मार घडू लागली व भुकेसाठी घरोघरीची भिक्षा मागू लागली. त्याची मुलगी कलावती भिक्षा मागू लागली. की दिवस भुकेने व्याकुळ झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ते गेले. ते सत्यनारायण व्रत चालले होते. ते बसले सत्यनारायण कथा श्रवण केले. दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी बसले. आईने मुलीशी प्रमाणे विचारले, मुली इतक्या रात्री उशीरपर्यंत घडवती, तुझ्या मनात काय आहे? यावर कलावती आईला म्हणाली, मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवांछित पूर्ण करणारे व्रत पाहिले.
ती ऐकून आनंदी झालेली साधवाण्याची पत्नी सत्यनारायण व्रत करण्यासाठी सिद्ध झाली. आपला पती जावाईशी घरी यावा असा संकल्प करून साधवाण्याची पत्नी आप्तबांधवास सत्यनारायण व्रताचे पूजन करू लागली. व माझ्या पती जावायच्या अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थाचा वारंवार प्रार्थना करू लागले. या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले. त्यांनी चंद्रकेतूच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला की राजा सकाळीच बंदीशाळेतील वैश्यांना सोडून दे, तसे त्यांचे जप्त केलेले द्रव्ये परत कर, अन्यथा मी तुझा धनपुत्र राज्य याचं नाश करीन असे सांगून भगवान अदृश्य झाले. सकाळी राजसभेमध्ये चंद्रकेतूने स्वप्न स्वजनांना सांगितले. बंदीशाळेतील दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची आज्ञा दूतांना दिली. राजाज्ञेप्रमाणे दूतांनी साधवणे त्यांचा जावाई याची मुक्तता करून राजासमोर आणले. नम्र त्याने म्हटले, महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे दोन्ही वाणीपुत्र बंदीशाळेतून मुक्त करून आणले आहेत. साधवानी व त्याचा जावाई यांनी राजाला नमस्कार केला, परंतु पूर्वीचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण केले नाही. त्या दोघांना पण राजा आदराने म्हणाला, हे सर्व दुःख तुम्हाला तुमच्या दैवयोगामुळे भोगावे लागले. आता तुम्हाला काही भय नाही असे म्हणून त्याच्या वेड्या काढून त्यांना क्षोर कर्म मंगल स्नान करवले, वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या भोदर भाषणाने त्यांना संतुष्ट केले. पूर्वी जप्त केलेले द्रव्य दुप्पट करून दिले व राजा त्यांना म्हणाले, सज्जनो आपण आपल्या घरी जा. त्यांनीही राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही तुझ्या कृपेने आता घरी जातोय. ती तृतीयोध्याया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 4. सुत म्हणाले, नंतर त्या साधवानाने ब्राह्मणाला दक्षिणा आशीर्वाद घेतला व स्वतःच्या नगरात निघाला. काही अंतर गेल्याचा श्री सत्यनारायण भगवंतांनी त्यांची परीक्षा पाहावी म्हणून संन्यासवेश धारण केला होतो. या नौकेत काय आहे असे त्याला विचारले. तेव्हा संपत्तीच्या उन्मादाने त्या दोघांनी त्याचे हास्य करून विचारले की, हे संन्यासी, आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे काय? आमच्या नौकेत लतापत्रे भरलेले आहे. ते शब्द ऐकून भगवान म्हणाले, तुमचे शब्द खरे होत. असे म्हणून संन्यास विषयातील भगवान निघून गेले व जवळ समुद्राकाठी बसले. त्यानंतर साधवाने आपले नित्यकर्म रोखले. तो नौकेजवळ आला तेव्हा ती वजन कमी झाल्यामुळे वर आलेली दिसली. तो पाहून आश्चर्यचकित झाला. नौकेतील पाणी व वेली पाहून त्याला मूर्छा आली. थोड्याच वेळात सिद्धीवर येऊन तो शोक करू लागला. तेव्हा त्यांचा जावाई त्याच म्हणाला की, आपण दुःख का करता? त्या संन्यासाच्या शापाने हे असे घडले आहे. तो संन्यास हवे ते करू शकतो. आपण त्याला शरण जाऊ या, म्हणजे आपल्याला हवे ते मिळेल. ते भाषण ऐकून साधवानी त्या संन्यासाजवळ गेला व भक्ती नमस्कार करून आदराने म्हणाला, साधू महाराज, मी आपल्याजवळ खोटे बोललो, त्याची आपण मला क्षमा करा. पुन्हा पुन्हा नमस्कार करून अत्यंत दुःखी झाला. त्याचा शोक पाहून संन्यासी म्हणाले, दुःख करू नको. तू माझ्या पूजेस विन्मुख झालास, त्यामुळे माझ्या आज्ञेने तुला पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त झाले. हे ऐकून तो परमेश्वरूपी संन्यासाची स्तुती करू लागला. तो म्हणाला, तुझ्या मायेने भुललेले ब्रह्मादी देवही तुझे रूप व गुण ओळखू शकत नाहीत. हे भगवंता, हे आश्चर्य आहे. तुझ्या मायेला भुललेला मी एक अडाणी माणूस आहे. मी तुमचे स्वरूप कसे जाणणार? माझ्यावर कृपा करा. मी आपली यथाशक्ती पूजा करेन. मला शरणागताला पूर्वीचे धन परत मिळावे. त्याचे भक्तियुक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले. साधवाण्याला त्याची इच्छित देऊन भगवान अंतर्धान पावले. तो नावेजवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणे धनाने भरलेली दिसली. सत्यदेवाच्या कृपेमुळे माझे मनोरथ पूर्ण झाले असे म्हणून साधवाण्याने आपल्या बांधवास यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली. सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित होऊन त्याने प्रयत्नाने आपली नाव नदीत लोटून तो स्वग्रही गेला. तेथे तो आपल्या जावयास म्हणाला, ही माझी रत्नापुरी बा असे म्हणून द्रव्यरक्षकापैकी एक दूत त्याने घरी पाठवला. तो दूत नगरात जाऊन साधवाण्याच्या पत्नीस हात जोडून तिच्या मनात दिलो हार्दाप्रमाणे म्हणाला, पुष्कळ द्रव्य जामा तो बांधव याच साधवाने आपल्या नगराजवळ आले आहेत. ते दूताचे शब्द ऐकून ती साधवाण्याची भारी आपल्या मुला सत्यनारायणाची पूजा करा असे म्हणाली व स्वतःला बघणे पतीच्या दर्शनासाठी गेले. आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी तशीच पती दर्शनार्थ गेली. त्यामुळे रोष्ट झालेल्या सत्यनारायण भगवंताने तिचा पती व नौका आतील धनासह पाण्यात बुडवली. तेथे आलेल्या कलावतीला आपला पतीने दिसण्यामुळे अत्यंत दुःखी झाले. होती मूर्छित होऊन पडली. नाहीशी झाली नौका व दुःखी झालेल्या कन्येला पाहून साधू आणि भिवून गेला व नावाड्यासह हा काय चमत्कार आहे याचा विचार करू लागला. इकडे लीलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुःखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाली, इतक्या थोड्या वेळात नौका व कलावतीचा पती नाहीसा कसे झाले? कोणत्या देवाच्या कोपामुळे हे झाले असेल ते कळत नाही. सत्यनारायणाचे महात्म्य कोण जाणून शकेल? त्याच्याच अवकल्पने असे घडले नाही ना असे म्हणून ती स्वकीय असं शोक करू लागली. कलावतीला पोटाशी धरून ती रडू लागली. तेव्हा कलावतीने पती नाहीसा झाल्याच्या दुःखाने त्याच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीचा असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ सज्जनाचा साधू आणि दुःखातिरेक आणि संतप्त झाला. सत्यनारायणाच्या मायेने मी मोहित झालो आहे. त्याने जे नौका इशी केली असावी असे म्हणू लागला. सर्वांना बोलावून त्याने येताच सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प बोलून दाखवला. सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला. त्यामुळे दिनाचे कैवारी सत्यनारायण संतुष्ट झाले व आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले, तुझी मुलगी पती दर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करता आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे.
ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिला पुन्हा पतीची प्राप्ती होईल. त्याप्रमाणे तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि बंदरात आली तेव्हा आप्तजनासह आपला पती तिला दिसला. त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली, आपण आता घरी जाऊ, विलंब कशाला? मुलीचे शब्द ऐकून साधू आणि आनंदित झाला व त्याने विधिक सत्यनारायणाची पूजा केली. त्यानंतर तो आप्तजन्मधनी असं घरी गेला व दर पौर्णिमेचं संक्रांती सत्यनारायणाचे पूजन करून सुखी झाला व शेवटी सत्यलोकास गेला. इति चतुर्थोध्याय समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 5. सूत म्हणाले, ऋषून आणखी एक कथा सांगतो ती ऐकापूर्वी. एक अंगध्वज नावाचा प्रजाहित दक्ष राजा होता. सत्यनारायणाच्या प्रसादात अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले. ते असे तो एकदा वनात गेला असता. त्याने अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली व तो एका वडाच्या झाडापाशी आला असता. तिथे गवळी लोक आपले सत्यनारायणाची पूजा करताना त्याला दिसले, परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही. तरीही गवळ्यांनी त्याच्यापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. भक्तिभावाने सर्व गवळ्यांनी तो प्रसाद भक्षण ग्रहण केला व ते सुखी झाले. प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धनधान्य आदी संपदा नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाले असे त्याला वाटले. म्हणून इथे गवळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती. तिथे जाण्याचे निश्चित केले. तिथे तो गवळ्याजवळ गेला व त्यांच्याच अत्यंत भक्तीने विधिवत सत्यनारायणाची पूजा केली. त्यामुळे ते सर्व ऐश्वर्याने संपन्न त्याला पुत्रादी प्राप्ती झाली. एलोकी सुख होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला. असा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे त्याला झाला. म्हणून सर्वांनी अगत्याने सत्यनारायणाची पूजा करावी. जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा व्रताची पूजा करतो, भक्तीने फळ देणारी ही पुण्यकथा ऐकतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनधान्यादी संपदेचा लाभ होतो. दारिद्र्याचे दारिद्र्य नाहीश होते. बंधात सापडलेला बंधमुक्त होतो. भयभीत असल्यास भयमुक्त होतो. सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी सत्यलोक प्राप्त होतो. या व्रताने मनुष्य सर्व क्लेशातून मुक्त होतो. तेही व्रत मी तुम्हाला सांगितले. विशेषतः कलियुगात सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे. कोणी यालाच काल ईश सत्यदेव अथवा सत्यनारायण म्हणतात. अनेक रूपे धारण करून लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा सत्यनारायण कलियुगात सनातन व्रतरूपी होईल. जो कोणी याचे नित्य पठन अथवा श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतील. इति पंचमोध्याय समाप्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण भगवान की जय.